नमस्कार. आज आपण मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कोथिंबीर वडी तर खूप पद्धतीने बनवली जाते, पण आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवते ती पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यासाठी खूप काही जास्त साहित्य लागत नाही आणि प्रमाण सुद्धा लागत नाही. अगदी सोप्या पद्धतीने बनवली जाते. इथे मी एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे. स्वच्छ निवडून धुवून मी ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणार आहे पांढरे तीळ, त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ लागणार आहे, मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलंय, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे बाजरीचं पीठ आणि मीठ इथे लागणार आहे. आता ही कोथिंबीर मी इथे छान बारीक कापून घेणार आहे. या पद्धतीने सगळी कोथिंबीर इथे मी छान कापून घेणार आहे. कोथिंबीर होता होईल तेवढी बारीक कापण्याचा प्रयत्न करायचा आहे, खूप जाडसर नाही कापायची. इथे कोथिंबीर माझी सगळी कापून झालेली आहे. आता मी यामध्ये गरजेनुसार लागेल तसे पीठ घालणार आहे. इथे पहिले मी बेसन पीठ घातलंय, त्यानंतर थोडंसं बाजरीचं पीठ घातलंय. पिठाचं इथे कुठलंही प्रमाण घ्यायचं नाही. ज्या पद्धतीने आपल्या कोथिंबीरचं प्रमाण असतं त्या पद्धतीने इथे पीठ घालायचंय. त्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ, पांढरे तीळ आणि मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घेतलाय. हे तांदळाचं पीठ मी इथे घातलंय. आता चवीनुसार मीठ घालायचंय. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, इथे पिठाचं कुठलंही प्रमाण घ्यायचं नाही. जेवढं पीठ आपल्या ह्या कोथिंबीरीला बसतंय तेवढं पीठ आपण इथे घालणार आहोत. मी इथे थोडंसं लाल तिखटही टाकून घेतलंय. या पद्धतीने हे सगळं मळून घ्यायचंय. आता मला वाटतंय थोडीशी पिठाची अजून गरज आहे, त्यामुळे मी पुन्हा इथे 2-3 चमचे पीठ घेतलेलं आहे. चण्याचं पीठ घालते मी आता इथे. असं मळून घ्यायचंय छान. लक्षात ठेवा, कोथिंबीर इथे आपली जास्त दिसली पाहिजे, पीठ जास्त नकोय. अशा पद्धतीने मी इथे हे पीठ छान मळून घेणार आहे. आधी त्याच पिठामध्ये हे पीठ मळून घ्यायचे, लगेच पाणी घालायचं नाही. जर तुमच्या कोथिंबीरीमध्ये मॉइश्चर असेल तर मग पीठ पातळ होऊ शकतं. त्यामुळे आधी कोथिंबीरीला सगळं पीठ चोळून घ्यायचे आणि मग पाण्याची गरज असेल तरच पाणी घालायचंय. आधीच पाणी ओतायचं नाही आहे कोथिंबीरमध्ये. इथे मी आता याचे छान मुटके तयार करून घेते. तुम्ही पाहू शकता, इथे मी पीठ खूप जास्त नाही घेतलं. इथे कोथिंबीर जास्त दिसतीये पिठामध्ये, त्यामुळे तुम्ही याच पद्धतीने पीठ मळून घ्या. आता मी इथे मुटके तयार करून घेतलेत. आता हे मुटके आपल्याला छान वाफून घ्यायचे. तर इथे मी एका कुकरच्या डब्याला तेल लावून घेते, त्यामुळे आपले मुटके खाली चिकटणार नाहीत. या पद्धतीने आता हे मुटके मी या डब्यामध्ये ठेवून कुकरला याची मंद गॅसवरती एक शिट्टी काढून घेणार आहे. जास्त शिजवायच्या नाही, थोड्या कच्च्याच ठेवायच्यात वड्या. थोड्या कच्च्या ठेवल्या की त्या कुरकुरीत होतात छान. आता इथे मी कुकरमध्ये खाली पाणी टाकून एक रिंग ठेवले, त्यावरती हा डबा ठेवून झाकण लावून हे सगळं मी गॅसवर ठेवून देणार आहे. इथे कुकरचं झाकण लावून मी गॅसवर ठेवून 1-2 शिट्ट्या मंद गॅसवर काढून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथे छान ह्या वड्या वाफून झालेल्या आहेत. आता हे मी छान कट करून घेणार आहे. तुम्हाला हव्यात त्या आकाराच्या तुम्ही कट करा, पातळ करा, थोड्या जाड ठेवू शकता. मी इथे मीडियम आकारामध्ये कट करून घेते. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. या पद्धतीने पाहू शकता सगळ्या वड्या मी इथे कट करून घेणार आहे. वड्या कट करायच्या आधी मी गॅसवरती तेल तापत ठेवलं होतं. आता आपलं तेलही गरम झालंय, तर आपण तेलामध्ये ह्या वड्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर डीप फ्राय नसतील करायच्या तर तुम्ही तव्यामध्ये थोडं तेल टाकून शॅलो फ्राय बी करू शकता. पण मी इथे डीप फ्राय करून घेणार आहे, कारण वड्या डीप फ्राय केल्यामुळे छान कुरकुरीत होतात. जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत. आता छान उलट पलट करून ह्या वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायच्यात. पाहू शकता तुम्ही वड्यांचा रंग बदलला आहे आणि वड्या छान कुरकुरीत झाल्या आहेत.
एक 5 मिनिट लागतात वड्या तळण्यासाठी। वड्या मी आता काढून घेते। तुम्ही पाहू शकता वड्यांना रंग किती सुरेख आलेला आहे आणि पाहतानाच त्या कुरकुरीत दिसतायत। खूप छान होतात ह्या वड्या। तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ह्या वड्या नक्की ट्राय करून बघा, खायलाही खूप छान क्रिस्पी होतात। पहा इथे मी छान वड्या माझ्या तळून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता रंग बघा वड्यांचा, मस्त कुरकुरीत होतात ह्या वड्या। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा।